किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज असावं। कुठलीही वस्तू किचनमध्ये हवी असेल तर ती वेळेवर मिळावी, पण किचन ही अशी जागा आहे ना जी कितीही ऑर्गनाइज केली तरी त्यात पसारा होतोच। तर फ्रेंड्स, हॅलो, हाय, नमस्ते, मी अंकिता आणि तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 0 कॉस्ट किचन ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे की नक्कीच तुम्हाला तुमचं किचन क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवण्यात मदत करेल। त्याआधी फ्रेंड्स, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, तुम्ही हे पॅन्ट्री बघू शकता। माझ्या बरेचशा किचन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल, पॅन्ट्री पूर्णपणे पॅक झालेली आहे। बरेचसे कंटेनर त्यासाठी मला विकत घ्यायचे आहे। तर जनरली आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारचे जे फूड रॅप पेपर असतात किंवा सिल्वर फॉइल पेपर आहे, टिश्यू पेपर आहे, असे रोल आपल्या प्रत्येकाकडे ठेवले असतात। तर माझ्याकडे जागा नसल्यामुळे पॅन्ट्रीमध्ये वरचा जो खाना आहे त्यामध्ये काही कंटेनर ठेवलेले आहे आणि त्यावरतीच मी हे फूड रॅप पेपर ठेवायचे। बरेचदा ते दिसायलाही घाण दिसत होतं, या व्यतिरिक्त बरेचदा पॅन्ट्री ओपन करताना ते रोल खाली पडायचे। तर त्यासाठी मला एक ऑर्गनायझर हवं होतं। पहिले तर विचार केला की मार्केटमधून विकत घ्यावं, मग विचार केला की घरी जर बनवता येईल 0 कॉस्टमध्ये। तर माझ्याकडे एक कार्डबोर्ड बॉक्स होता, तर मी अशा प्रकारचा एक बॉक्स त्यापासून कट करून घेतला। तो व्यवस्थित दिसायला हवा म्हणून त्याला वॉलपेपरने कव्हर करून घेतले आणि ही एक मार्केटमध्ये नॅनो टेप नावाची टेप मिळते। तर याची जी पकड असते ना खूपच छान असते। एकदा तुम्ही याने एखादी वस्तू जर कुठे स्टिक केली, अलमारीला किंवा टाईल्सला वगैरे, तर ती तुम्ही जिथपर्यंत खूप जोरदार प्रेशर लावून काढणार नाही तोपर्यंत ती वस्तू खाली पडत नाही। हा माझा अनुभव आहे आणि तुम्ही याची रिव्ह्यूही चेक करू शकता। तर मागच्या साईडला ही मी नॅनो टेप लावलेली आहे। हे माझ्या किचन ओट्यावरती कॅबिनेट आहे, त्याच्या दरवाजाला हे ऑर्गनायझर मी स्टिक करणार आहे। कारण याला असं कॅबिनेट हवं होतं ज्याची समोरची जागा हलकीशी खाली असेल। कारण बघू शकता ऑर्गनायझरचा साईज मोठा आहे। जर मी दरवाजा अलमारीचा बंद केले तर दरवाजा देखील व्यवस्थित बंद व्हायला हवा आणि ते ऑर्गनायझर आतल्या साईडला यायला देखील हवं। बघा, दिसायलाही छान दिसतंय आणि गरज असेल तेव्हा वेळेवरही मिळेल। त्यानंतर हे त्यालाच लागून असलेलं दुसरं कॅबिनेट मी ओपन केलेलं आहे। बरेचदा तुम्ही बघितलं असेल, भरपूरशा आपल्या किचनमधले जे कॅबिनेट्स असतात त्याची वर्टिकल स्पेस जी असते, वरच्या भागाची स्पेस ती वाया जाते। तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे ऑर्गनायझर वापरू शकता। तसं तर मार्केटमध्ये यासाठी एक परफेक्ट ऑर्गनायझर मिळते, जास्त महागही नसते। मी साईडला इमेज लावलेली आहे, तर ते ऑर्गनायझर तुम्ही विकत घेऊ शकता। तर तुमच्याकडे जर जुना चॉपिंग बोर्ड असेल ना तर त्यापासून असा ऑर्गनायझर बनवू शकता। तर हा ऑर्गनायझर ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केला होता, त्यामुळे फक्त आयडिया शेअर केली। माझ्याकडे हा एक डिनर सेट आहे जो मी जेव्हाही आमच्याकडे पाहुणे आले की यूज करते। पण बरेचदा काय होतं की यातली एखादी प्लेट मला काढायची असेल किंवा वाट्या काढायच्या असेल, फक्त नाश्त्यासाठी छोट्या प्लेट्स काढायच्या असेल, तर बरेचदा काढताना या सगळ्या प्लेट्स वाटी मला काढाव्या लागतात। बरेचदा घाई गडबडीत त्या कशाही ठेवल्या जातात, दिसायला ऑर्गनाइजही दिसत नाही। घाई गडबडीत एखादी प्लेट चुकून पडली तर फुटण्याचाही धोका असतो। तर तसं तर मार्केटमध्ये छान छान ऑर्गनायझर उपलब्ध आहे, पण मी घरीच अशा प्रकारचा कार्डबोर्डपासून ऑर्गनायझर बनवला आहे। आणि मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे जर ऑर्गनायझर बनवत असाल तर त्याची क्वालिटी बघा। मी जेही ऑर्गनायझर बनवते त्याची क्वालिटी कार्डबोर्ड बघून घेते, त्याची किती स्ट्रॉंग क्वालिटी आहे। त्यानंतर त्याला आतमधल्या साईडला मी व्हाईट पेपरने व्यवस्थित रॅप करून घेतलेले आहे आणि बाहेरच्या साईडला तो ऑर्गनायझर दिसायला सुंदर दिसावा म्हणून त्याला वॉलपेपरने कव्हर केले। तर अगदी कमी किमतीत माझा हा सुंदरसा ऑर्गनायझर बनलेला आहे। मार्केटमधून मी जर विकत घेतले असते तर मिळाला असता, पण मला जसा पाहिजे माझ्या अलमारीसाठी, बघू शकता इथे मी ज्या मोठ्या प्लेट्स आहे त्या साईडला थोडंसं कट केलेलं आहे जेणेकरून ती कॅबिनेटमधून प्लेट काढताना मला त्रास जाणार नाही। कारण प्लेटचा साईज कॅबिनेटचा जो कप्पा आहे ना तेवढाच आहे, त्यामुळे ऑर्गनायझरच्या समोरच्या भागाला मी हलकीशी कट ठेवलेली आहे जेणेकरून ती मोठी प्लेट काढताना मला प्रॉब्लेम जाणार नाही। आणि बघू शकता किती इझिली कुठलीही वस्तू जर मला या ऑर्गनायझरमधून काढायची असेल, जर छोटी प्लेट हवी असेल किंवा वाट्या हव्या असेल तर त्या मी इझिली काढू शकते। या व्यतिरिक्त आता साईडच्या बाजूला थोडीशी जागा उपलब्ध असल्यामुळे माझ्याकडे एक छोटासा ब्लॅक कलरचा ट्रे आणि एक बोल आहे, तो देखील मी बाजूला ठेवलेला आहे। बघू शकता आता दिसायलाही छान दिसतंय आणि त्यातली एखादी प्लेट किंवा वाटी काढायची असेल तर पूर्ण वस्तू काढायची मला गरज पडणार नाही। किचन म्हटल्यावर सर्वात जास्त भांड्यांचा पसारा असतो। बरेचदा वॉश करायला देखील मीन्स धुण्यासाठी देखील भांडी भरपूर निघतात। याचं कारण की आपण जी गरजेची भांडी नसतात ती देखील आपल्या किचनमध्ये जमा करून ठेवतो। तर त्यासाठी मी तुमच्यासोबत एक ऑर्गनायझेशन हॅक शेअर करणार आहे। जसं तुम्ही हा माझा किचनचा ड्रॉवर बघू शकता, यामध्ये मी फक्त गरजेच्याच वस्तू ठेवलेल्या आहे।
जेवढ्या काही डबल वस्तू माझ्याकडे आहे ते या कॅबिनेटमध्ये ठेवलेलं आहे. तर त्यासाठी देखील मी अशा प्रकारे जो मोठं प्लास्टिकचा डब्बा आहे आणि डिस्पोजेबल बॉक्सेस असतात त्याला व्यवस्थित डेकोरेट केलेलं आहे. त्या डब्यांमध्ये या वस्तू ऑर्गनाईज केलेल्या आहे आणि समोरच्या साईडलाच ठेवले आहे, जेणेकरून एखाद्या वेळेस गरज पडली तर आपल्याला लगेच मिळेल. एक्स्ट्रा ब्रशेस आहे, बॉटल साफ करायचा ब्रश आहे. या व्यतिरिक्त जे सराता आहे ते माझ्याकडे 3 आहे, तर 2 यामध्ये ठेवलेले आहे. लिंबू पिळायची गाळणी आहे किंवा मॅशर आहे, त्याचा आपण रेग्युलर यूज करत नाही. बेलन असतात, 2-2 बेलन ठेवण्यापेक्षा एकच बेलन वरती ठेवलेलं आहे. सांडशी माझ्याकडे 2 आहे. ज्या वस्तू माझ्याकडे 2-2, 3-3 आहे त्या फक्त मी कॅबिनेटमध्ये एक वस्तू ठेवलेल्या आहे आणि ज्याही एक्स्ट्रा वस्तू आहे ते या कॅबिनेटमध्ये ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे ताटांचं कलेक्शन भरपूर असतं, गंजांचं कलेक्शन भरपूर असतं. ही पूर्ण भांडी जर आपण रेग्युलर वापरामध्ये जर वापरली तर आपण जेव्हा भांडी धुतो ना स्वयंपाकासाठी तेव्हा भरपूर भांडी निघतात. त्यामुळे गरजेनुसारच भांडी आपण आपल्या किचनमध्ये ठेवायला हवी आणि जी एक्स्ट्रा भांडी आहे ती किचनमध्येच कुठल्यातरी एका कप्प्यामध्ये ऑर्गनाईज करायला हवी. त्यामुळे भांड्यांचाही पसारा दिसत नाही आणि भांडी देखील लवकर खराब होत नाही. आता बघा, हे जे डिस्पोजेबल बॉक्सेस आहे त्यामध्ये मी काय केलं, नवीन चमचे किंवा एक्स्ट्रा चमचे जे आहे ते ठेवलेले आहे. बरेचदा काय होतं की आपल्याकडे पाहुणे आले तर नवीन चमचे वगैरे राहत नाही. मग अशा वेळेस जर काही चमचे आपण एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवले, त्याचप्रमाणे काही प्लेट्स, घरचे वापरायचे प्लेट्स वेगळे ठेवायचे, पाहुणे आले की वेगळे ठेवले की मग ते लवकर खराबही होत नाही, दिसायलाही आपली भांडी नवीन दिसतात, किचनमध्ये जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही. गार्बेज बॅग डस्टबिनमध्ये लावायला गेले तेव्हा कळलं की यातलं गार्बेज बॅग संपलं आहे. तर गार्बेज बॅग ऑर्गनाईज करण्यासाठी हे एक ऑर्गनायझर मी जो मोबाईलचा बॉक्स असतो ना खाली डब्बा त्यापासून बनवलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल की मोबाईलच्या बॉक्सची क्वालिटी किती छान आहे. तर हे ऑर्गनायझर देखील मी डबल टेपने स्टिक केलेलं आहे. जवळजवळ 6-7 महिन्यापासून हे ऑर्गनायझर मी यूज करते आहे. फक्त आपल्याला जेव्हाही त्यातला रोल संपला तर त्याचं झाकण काढायचं आहे आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलं त्यानुसार रोलला फसवायचं आहे आणि फक्त आता हे जे झाकण आहे त्या डब्याला लावायचं आहे. आता जेव्हाही गार्बेज बॅगची गरज असेल फक्त आपल्याला प्लास्टिकला तोडायचं आहे व कट करून तुम्ही वापरू शकता. बरेच जणांना किचनमधली कुठलीही वस्तू संपली तर ती एखाद्या डायरीमध्ये नोट करायची सवय असते. तर मला देखील आहे. तर मी पहिली ही डायरी आणि पेन माझे जे चमच्याचा कप्पा दाखवला, ड्रॉवर दाखवला त्यामध्ये ठेवायचे. पण ते ड्रॉवर कसं खालच्या साईडला होतं तर त्यामुळे माझी मुलगी कधीही तिथली वस्तू काढून घेऊन जायची. आता तुम्हाला माहितीच असेल लहान मुलांना पेनीने कारभार करायचा किती मोठा शौक असतो ते प्रत्येक आईला माहीतच आहे. तर त्यासाठीच मी पहिले तर ऑर्गनायझर विकत घ्यायचे ठरवले होते, पण हा एक कार्डबोर्डपासून ऑर्गनायझर बनवलेला आहे आणि हा देखील ऑर्गनायझर मी नॅनो टेपने स्टिक केलेला आहे. बघू शकता दिसायलाही छान दिसत आहे. कोणाला जर सांगितलं नाही ना तर कळतच नाही की हे ऑर्गनायझर घरी रेडी केलेले आहे, कारण दिसायला सुंदर दिसतात. सुंदरसं वॉलपेपर लावलेलं आहे. तर असं देखील आपण अगदी 0 खर्चात मीन्स कमी खर्चात आपल्या किचनला ऑर्गनाईज करू शकतो. मला वाटतं किचन ऑर्गनाईज करणे म्हणजे किचनमधली प्रत्येक वस्तूच ही ऑर्गनाईज असायला हवी. आता बरेचदा आपण मार्केटमधून अशा प्रकारचे पॅकेट्स विकत आणतो. तर ते पॅकेट्स आपण काय करतो की कट करतो. तर पूर्ण कट करायचे नाही, अर्धवट करायचे नाही, तर त्यातला जो उरलेला प्लास्टिक आहे तो फेकायला जाईल. तर मी मार्केटमधून जेव्हाही कुठलेही धान्य वगैरे विकत आणते तर त्या धान्यामध्ये अशा प्रकारचं सिलिका जेलचं पॅकेट टाकलेलं असतं. हे जर का पॅकेट आपण आपल्या कडधान्यात वापरले तर आपले कडधान्य लवकर खराब होत नाही, त्याला किडे लागत नाही. तर हे पॅकेट्स मी नेहमी जमा करून ठेवते आणि त्याचाच आपल्या कडधान्यासाठी उपयोग करते. बऱ्याचशा वस्तू असतात त्यामध्ये हे पॅकेट्स येत नाही, तर मग त्यावेळेस या जुन्या पॅकेट्सचा उपयोग करते. तर एका ताईंनी कमेंट केली होती की हे पॅकेट्स पॉयझनस असतात. तर ताई असं नसतं. फूडसाठी वेगळे पॅकेट्स असतात सिलिका जेलचे आणि तुम्ही पर्समध्ये वगैरे बघितलं असेल किंवा बरेचशा आपल्या आर्टिफिशियल वस्तू असतात त्यामध्ये देखील हे पॅकेट्स टाकलेले असतात. तर त्याची क्वालिटी वेगळी असते, याची क्वालिटी वेगळी असते. या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल बरेच जणांना कंटेनर्स जे असतात त्यामध्ये कडधान्य जेव्हा भरतो तर आतल्या साईडला जर थोडंसं कडधान्य राहिलं असेल किंवा कुठलीही वस्तू राहिली असेल तर आपण काय करतो, दुसरं पॅकेट त्यावरच ओततो. तर ही चुकी करायची नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये असलेली वस्तू ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर जर तुम्हाला कंटेनर वॉश करायचं असेल तुम्ही वॉश करू शकता आणि कंटेनर जास्त खराब झालेलं नसेल तर एखाद्या चांगल्या कपड्याने तुम्ही व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर ते पॅकेट तुम्ही त्यामध्ये फोडून टाका आणि त्यानंतर उरलेली वस्तू वरच्या साईडला टाकायची आहे. जेणेकरून जेव्हाही आपण ती वस्तू यूज करू ना ती पहिले यूज झाली पाहिजे. जर तुम्ही ती जशीच्या तशी खालीच ठेवली
तर मग ती बरेच दिवस यूज केल्या जाणार नाही आणि ती जी वरची वस्तू आहे त्याला देखील खराब करेल. मग ऑर्गनायझेशन करताना किचनमधली कुठलीही वस्तू ही देखील ट्रिक आपल्याला पाळायला हवी. जसं तुम्हाला माहितीच आहे की आजकाल मार्केटमध्ये भरपूर ऑर्गनायझर उपलब्ध आहे आणि कुठलं ऑर्गनायझर आपल्या किचनसाठी बेस्ट आहे हे आपल्याला बरेचदा कळतच नाही आणि आपले पैसे वाया जातात. तर जसं आता फ्रीज ऑर्गनायझेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर फ्रीजमध्ये ऑलरेडी स्टोरेज कमी असते. त्यासाठी जर आपण मोठमोठे ऑर्गनायझर घेतले तर फ्रीजमध्ये जागा राहणारच नाही. तर त्यासाठी आजकाल ना छान छान ऑर्गनायझर मिळतात. एकच ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळे कप्पे दिलेले असतात आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतो. असे ऑर्गनायझर चॉईस करायचे की आपण फ्रीजचा डोर एकदा ओपन केला की त्या ऑर्गनायझरला काढले की एकदाच त्या वस्तू पूर्ण त्यामध्ये ऑर्गनाइज असायला हव्या. जसं तुम्ही हा एक डब्बा बघू शकता. हा एक डिस्पोजेबल डब्बा आहे. क्वालिटी छान होती म्हणून मी याला कोथिंबीरसाठी यूज करते. आता हे एक ऑर्गनायझर बघू शकता. यामध्ये 6 छोटे छोटे कप्पे दिलेले आहे आणि त्यामध्येच मी पूर्ण छोट्या छोट्या वस्तू जसं लिंबू झाले, मिरची झाली, त्याचप्रमाणे काय म्हणते कढीपत्ता झाला, लसूण झालं, या सगळ्या वस्तू मी एकाच ऑर्गनायझरमध्ये स्टोअर केल्या आहे. त्यामुळे फ्रीजमधून जेव्हाही मला वस्तू काढाव्या लागतात तेव्हा एका ऑर्गनायझरमध्ये त्या बाहेर निघतात. ओट्यावर त्याचा पसारा होत नाही. जेव्हा आपण ते ऑर्गनायझर फ्रीजमध्ये ठेवतो तर फ्रीजची स्पेस कमी लागते. या व्यतिरिक्त वारंवार फ्रीजचा दरवाजा ओपन न केल्यामुळे आपलं लाईट बिल देखील कमी येतं. मग कुठलंही ऑर्गनायझर तुम्हाला मार्केटमधून विकत घ्यायचं असेल तर थोडंसं कुठलंही ऑर्गनायझर विकत घेताना विचार करा व त्यानंतरच त्या ऑर्गनायझरमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करा. आता तुम्ही सांगा किचनला ऑर्गनाइज ठेवायसाठी फक्त ऑर्गनायझरचीच गरज असते का? त्यासाठी आपल्याला काही चांगल्या सवयी असायला हव्या आणि या सवयी जेव्हा तुम्ही रेग्युलर त्या सवयीचा वापर करताना ॲटोमॅटिकली लागतात. जसं तुम्ही बघितलं असेल किचनमध्ये सर्वात जास्त पसारा केव्हा होतो? स्वयंपाक करताना. त्यासाठी आपण काही सवयी लावल्या तर जसं कुठलीही वस्तू जर आपल्याला कट करायची असेल तर त्याचा जो कचरा असतो तो आपण ओट्यावर टाकतो. मग त्यासाठी एक छोटंसं भांडं पहिलेच डिसाईड करून ठेवायचं. जर तुम्ही त्या भांड्यात रोज कचरा टाकाल तर तुम्हाला सवय होईल जेव्हाही तुम्ही चॉपिंग करायला घ्याल तर ते भांडं काढायची. तर एक प्लॅस्टिकचं असं छोटंसं टोपलं मी ठेवलेलं आहे. जेव्हाही मला चॉपिंग करायची असते मीन्स भाज्या कट करायच्या असतात तेव्हा मी चॉपर जेव्हा काढते त्याचबरोबर चाकू काढताना ते छोटंसं टोपलं देखील मला आपल्या ड्रॉवरमधून काढायची सवय झाली आहे. त्या व्यतिरिक्त अशा भरपूरच्या छोट्या छोट्या सवयी असतात. जसं आता मी खलबत्ता वापरला. बरेचदा आपण काय करतो तो खलबत्ता घाईगडबडीत तसाच ठेवला जातो. मग त्यासाठी देखील एक सवय लावायची आहे की मला जरी घाईगडबडीत पॉसिबल झालं नाही तर मी तो किचन सिंकजवळ ठेवते आणि जेव्हा भांडी वॉश करते तेव्हा वॉश करते. नाहीतर एक सवय मला लागली आहे की काम झालं जेव्हा मला स्वयंपाकाची खूप घाई नसते तर मी तेव्हाच्या तेव्हा तो पाण्याने वॉश करून ठेवते. आपण जर रोज त्याला वॉश करत असेल तर तुम्ही जस्ट पाण्याने वॉश केलं तरी चालेल. पण तुम्ही जर त्याला रेग्युलर वॉश करत नसेल तर जे लसूण असतं ते त्यात वाढलं जातं आणि मग ते काढायला खूप त्रास होतो. या व्यतिरिक्त मी त्यावर एक झाकण बनवलेलं आहे कारण मी याला कॅबिनेटमध्ये ठेवते. ओट्यावर याचा पसारा करत नाही. तर हे झाकण डिस्पोजेबल बॉक्सचं जे झाकण असतं त्याच्या साईडला एक सर्कल केला आहे आणि त्यापासून बनवलेला आहे. याचा व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केला होता त्यामुळे मी तुमच्यासोबत काही शेअर केला नाही. या व्यतिरिक्त स्वयंपाक करताना तुम्ही बरेचदा बघितलं असेल शिट्टी वाजली की कुकरमधलं सगळं पाणी त्या गॅसवर सांडतं, गॅसवरून ओट्यावर सांडतं. आता तुम्ही बघू शकता माझा जो ओटा आहे त्याला सायडिंग दिली नाही आहे. मग ते सगळं पाणी कॅबिनेटवर सांडणार आणि हे मला माहिती आहे. तर त्यासाठी मी सवय लावली आहे मी कुठलाही कुकर यूज केला तरी जेव्हाही मी कुकर लावते त्याखाली एक ताट ठेवते गॅसच्या खाली जेणेकरून जे पाणी आहे ते गॅसवर जरी सांडलं तरी ते ओट्यावर सांडून खाली पडता कामा नये. तर त्यामुळे काय होतं की गॅसच्या खालचा ओटा देखील आपल्याला जास्त क्लीन करावा लागत नाही. फक्त आपल्याला एक ताटच धुवावं लागतं. जेव्हाही आपण भांडी वॉश करतो ते ताट आपल्याला धुवायचं आहे. त्याचप्रमाणे बरेच जण भाज्या कट करण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरतात. पण जो वुडनचा चॉपिंग बोर्ड असतो ना त्याला व्यवस्थित मेंटेन केले नाही तर तो लवकर खराब होतो. मग जेव्हा त्याचा यूज झाला की तेव्हाच्या तेव्हा तो व्यवस्थित वॉश करायचा आणि बास्केटमध्ये ठेवायचा. जर तुम्ही बघितलं असेल स्वयंपाक करताना वापरात येणारी बरीचशी भांडी जसं तेलाची बॉटली झाली, त्याचबरोबर कणकीचा छोटासा डब्बा झाला, तेला तुपाच्या बाटल्या झाल्या, यानं खूप जास्त घाण होतात. मग ही भांडी आपण काही रेग्युलर तर क्लीन करू शकत नाही. तर एक ना सवय टाकायची. मी काय केलं की एका बॉटलमध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड जेल आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून ठेवलं आहे. तर जेव्हाही पूर्ण स्वयंपाक झाला भांडी घासून झाली
की मी काय करते, ओटा क्लीन करायच्या आधी फक्त हे जे बॉटलमधलं लिक्विड आहे ते या भांड्यांवर स्प्रे करते. पूर्ण भांड्यांवर स्प्रे करत नाही. जसं मिठाचा डब्बा झाला, त्याचबरोबर तेलाची कॅन झाली, कणकीचे डब्बे झाले, या डब्यांवर स्प्रे करते आणि एखाद्या कोरड्या कापडाने हे डब्बे पुसून घेते. कारण हे डब्बे ओट्यावर ठेवलेले असतात. ओट्यावर आपलं भरपूरचं काम चालू असतं. बरेचदा पोळ्या लाटांना कणिक उडते, भाज्या फोडणी देताना तेल उडतं, वाफ उडतं. त्यामुळे हे डब्बे खराब होतात आणि यांना जर आपण रेग्युलर क्लीन केले नाही तर ते खूप चिकट होतात, दिसायला घाण दिसतात, कारण ओट्यावर ठेवलेले असतात आणि मग त्याला डीप क्लीनच आपल्याला करावं लागतात, कारण ही भांडी आपण रेग्युलर वॉश करत नाही. तर या छोट्या छोट्या सवयी आहे ज्या प्रत्येक गृहिणीने जर आपल्याला लावल्या तर आपलं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहण्यात मदत मिळेल. तर मैत्रिणींनो, या होत्या काही सवयी आणि काही ऑर्गनायझर्स ज्याचा उपयोग करून आपण अगदी कमीत कमी किमतीत आणि कमी वेळेत आपल्या किचनला खूप छान प्रकारे ऑर्गनाइज करू शकतो. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, कमेंट करा. या व्यतिरिक्त माझ्या व्हिडिओला हाईक देखील करा, जेणेकरून हा भरपूर लोकांपर्यंत पोहोचला जाईल.